तर हिंगोलीच्या राजकारणावर शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी आपली ताकद दाखवत निवडणुकांमधील निकालांनी त्यांचं वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित केलं। शिवसेना आमदार संतोष बांगरांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं हिंगोली आणि कळमनुरीमध्ये वर्चस्व प्रस्थापित केलं। बांगरांनी हिंगोलीमध्ये भाजपकडून सत्ता हिसकावून घेत नगराध्यक्षपदी वहिनी रेखा बांगर यांना विराजमान केलं। नगरसेवक संख्येचा विचार करता शिवसेनेला 17 जागा मिळाल्या, तर राष्ट्रवादीला 10 आणि भाजपला 5 जागांवर समाधान मानावं लागलं। विशेष बाब म्हणजे ठाकरेंच्या सेनेला एकही जागा मिळाली नाही। या निकालातून संतोष बांगरांनी जिल्ह्यातील आपलं वर्चस्व सिद्ध करत आगामी निवडणुकांसाठी शड्डू ठोकलाय। हिंगोली जिल्हा एकनाथ भाई शिंदेचा, हिंगोली जिल्हा शिंदे साहेबाचा आणि जे विरोधक होते ते साहेब तुम्हाला निस्त्याच बेंडखोळा नाही, उभाटाचं काय झालं, उभाटा काय झालं काही म्हणू लागले। अरे कशाला नादी लागायले, कोणाचाही नाद करायचा पण शिंदे साहेबाचा नाद करायचा नाही, ध्यानात ठेवा। ज्यानं ज्यानं शिंदे साहेबाचा नाद केला त्याचा सत्यानाश झाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।